उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी, यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्रास उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थी यांचं देखील मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. गेले अनेक सत्र डॉक्टर तुषाबा शिंदे सर हे विविध विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि आज PSU अर्थात जॉब इन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीज या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी सन्मान्य डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना मी विनंती करतो की महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शित करावं. डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर. सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ह्या याच्यामध्ये की आपण मागच्या याच्यामध्ये जनरल व्ह्यू घेतला, सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली, नंतर आपण रेल्वे करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्यावरती बघितलं आणि ते करत असताना आपण पब्लिक सेक्टर कंपन्यांचा एक एरिया समोर आला, जो की याच्यामध्ये कुठे स्टडी याच्यामध्ये मी सुद्धा खूप विचार केला नव्हता. पण जेव्हा ह्या याच्यामध्ये स्वतः जाणवलं की PSU असा एरिया आहे, इट इज लाईक अ कॉर्पोरेट वर्ल्ड. हे कोणाला माहिती नाहीये, लोकांना याची जाणीव नाही. एकंदरीत नॉर्मली इट इज निग्लेक्टेड एरिया, पण खूप सुंदर हा एरिया आहे. म्हणून याचं स्पेशली आज एक सत्र आपण आज एक सत्र किंवा 2 सत्र आपण प्रयत्न करतोय की याचं एक एवढं सुंदर वर्ल्ड आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, की जो मुलांना माहिती नाहीये किंवा पॅरेंट्सला माहिती नाही. एक छोटासा ओव्हरव्ह्यू सगळ्यांना व्हावा म्हणून आपण स्पेशली घेतोय. आणि इट इज लाईक अ कॉर्पोरेट वर्ल्ड ऑफ द गव्हर्नमेंट. मित्रांनो, एवढं मोठं क्षेत्र आहे की तुम्ही एखादी कंपनी बघता, ONGC म्हणा, ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या एक प्रकारे कॉर्पोरेट सारखा आहे, पण आपण त्याला म्हणत नाही. पण ह्या कंपन्या, एक एक कंपनी 2 लाख करोड, 3 लाख करोड. तर यू कॅन इमॅजिन, समजा तुमच्यापैकी एखादा व्यक्ती प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून एंट्री केली, तर ही कॅन गो अप टू द लेवल ऑफ चीफ मॅनेजिंग डायरेक्टर of that company who is going to handle 3 lakh crore rupee. Can you imagine? एखादा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक समजून घ्या, ज्याला हे गोष्टी समजत, तुम्ही समजण्याचा प्रयत्न, काम याच्यावरती फोकस करतोय की एखादा कलेक्टर तुम्ही झालात, गृहीत धरा तुम्ही UPSC मधनं कलेक्टर झालात, UPSC मधनं MPSC मधनं तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला. तुम्ही एका जिल्ह्याचं तुम्ही किती बघता? 50, 100, 200, 500, 1000, 2000, 5000 कोटी. मित्रांनो, तुम्ही जेव्हा सेक्रेटरी झाला, तुम्ही 10-20 हजार करोड बघता. एखाद्या स्टेटचं बजेट किती असतं? काही स्टेटचं 20-25 हजार कोटी आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या कंपनीचे जर उद्या CMD झालात, 10,000, 20,000, 50,000, 1 लाख कोटी तुम्ही एवढं हँडल करणार. कॅन यू इमॅजिन? किती मोठं क्षेत्र आहे मित्रांनो. तुम्हाला ज्यांना कुणा समजत असेल, तुम्ही चॅटबॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. आय विल अंडरस्टँड. मित्रांनो, मी आता याच्यावर सुरू करण्याच्या अगोदर मी एक जस्ट तुम्हाला आय वुड लाईक टू स्टार्ट विथ द एक रिअल स्टोरी ऑफ द टाटा मोटर्स कंपनी. टाटा कंपनीमध्ये एक उदाहरण देतो मी, जे आता चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रिटायर झाले. त्यांचं मी नाव न घेता इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जस्ट स्टार्टेड विथ करिअर ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी इन द कंपनी. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, टाटा कंपनीमध्ये जसं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस कलेक्टर आपण जे बनतो इंडियन गव्हर्नमेंटमध्ये, तसं टाटामध्ये टाटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असते, त्याची एक वेगळी परीक्षा असते. मित्रांनो, ह्या गोष्टी कोणालाही माहिती नसतात, म्हणून मी थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जॉईन थ्रू दॅट ॲज अ मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन दॅट, अँड ही जॉईन इन द जमशेदपूर. मित्रांनो, जेव्हा हे जॉईन झाले त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम कंपनीमध्ये आला होता आणि त्याची जबाबदारी दोघांकडे दिली होती, मोठ्या यांच्याकडे. पण त्यावेळेस कोणी ना कोणी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ते अव्हॉइड करत होते किंवा ज्यांनी तो करायचा प्रयत्न केला ते करू शकले नाही. इव्हेंच्युअली
जे ऑफिसर म्हणजे जे ऑफिसर सीएमडी म्हणून रिटायर झाले, त्यांच्यावरती ही रिस्पॉन्सिबिलिटी आली. आणि त्यावेळेस त्यांना नाही म्हणता नाही आलं. ही वॉज नॉट नोइंग दॅट मच बिकॉज ही वॉज न्यू. पण मित्रांनो त्यांनी काय केलं? महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं? त्याला घाबरले नाही. ही वॉज अंडर प्रेशर पण त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्यांनी त्याला चेहऱ्यावरती अनहॅपीनेस नाही दाखवलं. ही टूक इट, थॉट ऑन दॅट अँड व्हॉट ही डिड, ही प्रिसाइजली मेड इट इन स्मॉल पार्ट्स. म्हणजे त्यांनी मोठ्या प्रॉब्लेमला काय केलं? मोठा प्रॉब्लेम त्याला छोटे-छोटे तुकडे केले. त्यांनी 1, 2, 3, 4 असे 10 स्टेज केल्या आणि एकेका स्टेजवरती फोकस एका वेळेस करून, एक-एक स्टेज कव्हर करत, अचीव्ह करत 1-2 करून 10 पर्यंत त्याला सॉल्व्ह केलं. अँड दॅट वॉज अ बिग काइंड ऑफ अचिव्हमेंट. मित्रांनो, ती व्यक्ती नंतर आफ्टर ही हॅज सर्व्ह द टाटा फॉर 38 इयर आणि टाटा कंपनीला त्यांनी हेड केलं. चंद्रशेखरन यांच्या अगोदर हे होऊन गेले मित्रांनो आणि ही हॅड होल्ड द कंट्रोल ऑफ 100 ऑफ कंपनीज इन द टाटा. मित्रांनो, टाटा ही कंपनी भारतामध्ये सगळ्यात मोठी कंपनी मानली जाते आणि इट इज अ ट्रस्टेड ब्रँड. तर कमिंग इंटू द पी-एस-यू, तर मित्रांनो आपला उद्देश हा नाहीये की आपण पी-एस-यू कोणाची इंटरेस्ट, मुद्दा हा आहे मित्रांनो, की तुम्हाला हे जग माहिती पाहिजे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काय अपॉर्च्युनिटी आहे, कसं आहे. कारण प्रत्येक एरियामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी सगळीकडे क्वालिटी सेमच लागतात. बरोबर? तुम्ही यू बनण्यासाठी घ्या, पब्लिक सेक्टर कंपनी घ्या, डॉक्टर बनण्यासाठी, सगळ्यासाठी एकच आहे. तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची प्रेरणा, त्याची कठोर प्रकारची त्याच्यावरती तयारी करण्याची इच्छा आणि त्याला तुम्ही छोट्या-छोट्या ह्याच्यामध्ये एक-एक गोष्ट अचीव्ह करत फायनल स्टेज ऑफ गोल अचीव्ह करणं आणि ही पूर्ण जर्नी आहे मित्रांनो, तुम्हाला ही एन्जॉय करायची. ओके मित्रांनो, धिस इज द स्मॉल स्टोरी गोइंग विथ दॅट थिंग. आणि मित्रांनो जस्ट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर पीपीटी ऑफ द आय हॅव प्रिपेअर्ड पीपीटी फॉर द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. जस्ट आय एम शेअरिंग विथ यू. येस. मित्रांनो, तुम्हाला एक जस्ट ओव्हरव्ह्यू हे तुम्हाला तसं बघितलं काही असो, ज्यांना कुठे पी-एस-यू मध्ये इंटरेस्ट नाही बाकीच्या याच्यामध्ये, पण मित्रांनो हे जे नॉलेज आहे तुम्हाला कमीत कमी ॲज अ जनरल नॉलेज यू विल हेल्प टू गेट कशाला काय म्हणतात, काय-काय एरिया याच्यात कव्हर होतात, कसं आहे, काय असतं, ह्या गोष्टी तुम्हाला मदत होतील. पी-एस-यू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जिथे गव्हर्नमेंटचा स्टेक असतो 51%. ज्या कंपनीमध्ये 51% चे शेअर कोणाकडे असतील, म्हणजे माझ्याकडे असतील, तुमच्याकडे असतील, गव्हर्नमेंटकडे असेल, टाटाकडे असेल, अंबानीकडे. ज्यावेळेस त्याचा 51% शेअर होतो, तर त्याची मालकी त्याच्यावर होते. मालकी म्हणजे त्याचं ऑपरेशन करण्याची जी ऑथॉरिटी असते किंवा लीगली ज्याला ऑथॉरिटी भेटते, त्याला आपण 51% ज्याच्याकडे शेअर आहे, त्याच्याकडे ती मालकी जाते. तर मित्रांनो, पी-एस-यू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जिथे गव्हर्नमेंट तिथे स्टेक असतो आणि आपल्याकडे पी-एस-यू ह्या अराउंड 300 कंपनीज आहेत. मित्रांनो, आज जे आपण डिस्कस करणार आहोत, त्याच्यामध्ये महारत्न कंपन्या अशा आहेत, ज्या कंपन्यांचं जे टर्नओव्हर आहे 5,000 10,000 करोडच्या अबोव्ह आहे. महारत्न अशा कंपन्या आहेत, त्यात 13 कंपन्या आहेत. नवरत्न म्हणजे ज्या 9 अगोदर ज्या इनिशियली ज्या नवरत्न कंपन्या ओपन केल्या होत्या, त्या 9 होत्या. पण त्याच्यानंतर त्याची ग्रोथ झाल्यानंतर त्या 14 झाल्या. मिनिरत्न याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. 1 आणि 2. मिनिरत्न 1 मध्ये 61 कंपन्या आहेत. मिनिरत्न 2 मध्ये 13 कंपन्या आहेत. आपण आता त्याच्या पुढे जातोय आपण. महारत्न कंपन्यामध्ये ह्या 13 कंपन्या मी इथे लिस्टेड केलेल्या आहेत. तुम्ही बघा, महारत्न ज्यांची जी स्टेक आहे महारत्न कंपन्यामध्ये, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, जसं भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तुम्ही ऐकत असाल, की रेल्वेचे जे इंजिन बनवणं, मोठमोठे जे ट्रान्सफॉर्मर, जेवढे काही मेटलचे जे असतात, ते भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स देतात. त्यालाच आपण शॉर्टली भेल म्हणतो. तुम्ही बऱ्याच वेळेस पेपरमध्ये ऐकलं असेल. नंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल, कोल इंडिया लिमिटेड. भारतातलं सर्वात मोठं जे एनर्जी सोर्स असतो ते कोल असतो आणि कोल जे उत्पादन करतं त्याला कोल इंडिया लिमिटेड म्हणतो. जे गॅसचं प्रोडक्शन करतो दॅट इज द गेल, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आणखीन एक कंपनी पेट्रोलचं उत्पादन करते दॅट इज द हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणखीन एक कंपनी इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. मित्रांनो, जे आपण कोलवरती जी थर्मल पॉवर बनतात, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ज्याचं जे कंट्रोल पूर्ण असतं ते एनटीपीसी बघतं मित्रांनो. तुम्ही ओएनजीसी बघितलं, एक्सप्लोरेशन जे करतो आपण ऑइलचं, मागे ऐकलं असेल.
ते ONGC मार्फत जास्त प्रमाणात होतं. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी आहे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आहे, REC आणि ऑइल इंडिया लिमिटेड. ह्या 13 कंपन्या महारत्न. बेसिकली यांचं टर्नओव्हर नुसतं 10,000 नाही, यांचं 50,000 1,00,000 कोटीच्या वर सुद्धा टर्नओव्हर आहे मित्रांनो. तर दिस इज अ 13 कंपनी. मित्रांनो, वेळ कमी असल्यामुळे मी जास्त याच्यामध्ये डिटेल जात नाही, पण ज्यांना कोणाला डाउट्स असतील ते चॅटबॉटमध्ये टाकू शकतील. इट इज अ व्हेरी लव्हली जर्नी. जरी हे तुम्हाला वाटत असेल की मला ह्या एरियात जायचं नाही, पण इट इज अ लर्निंग फॉर दी ऑल पीपल. व्हॉट इज द PSU, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स, व्हॉट आर द देअर ते बजेट. ह्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती पाहिजेत. मित्रांनो, जेव्हा मी स्टडी करत होतो मला सुद्धा काही नवीन गोष्टी कळल्या. इव्हन आफ्टर डुईंग लॉट ऑफ सर्व्हिस इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और फील्डमध्ये एवढं काम केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. पण तुम्हाला आपल्या समोर मांडायचे म्हणून बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा नवीन पद्धतीने कळल्या आहेत. नंतर आहेत नवरत्न कंपन्या, जे महारत्न म्हणजे खूप मोठं त्याचं कंट्रिब्युशन असतं, जे ज्यांचं 10,000 20,000 कोटीचं. तसंच नवरत्न कंपन्या ज्या आहेत त्या भारताने काय केलं होतं, 9 कंपन्या आयडेंटिफाय केल्या होत्या, की ज्या खूप त्याचा टर्नओव्हर आहे. अशा त्या कंपन्या होत्या. तर त्यांचा अगोदर 9 आयडेंटिफाय केल्या होत्या. तर त्यांचंही 9 होतं, पण नंतर त्याला त्याला ह्या वाढवल्या गेल्या. ह्या बघा तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे. त्यांचं त्यांचं टर्नओव्हर भारत इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही बघत असाल, की आता जेवढे काही मोठमोठे इलेक्ट्रॉनिक्सचे जे उपकरणं बनतात, नवीन इन्स्ट्रुमेंट येतात त्याच्यामध्ये. तर ह्याचं जे हे आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स बघतं, त्याचं नॉर्मली नवरत्नाचा टर्नओव्हर जो असतो, हा नॉर्मली 25,000 कोटीच्या वरती आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही बघा कंटेनर कॉर्पोरेशन ही रेल्वेची कंपनी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स तुम्ही नाशिकला बघताय, जे एरोस्पेसचं जे बनवतात ते आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, नंतर नॅशनल अॅल्युमिनियम कॉर्पोरेशन, नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन, हे खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, न्यूली लिग्नाइट इंडिया लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, पॉवर फायनान्स, राष्ट्रीय इस्पात आणि REC शिपिंग. ह्या खूप मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत मित्रांनो. तर दीज आर द नवरत्न कंपन्या. नाऊ कमिंग टू द पॉइंट, द मिनी रत्न कंपन्या. मिनी रत्न कंपन्यामध्ये 61 कंपन्याज आहेत मित्रांनो. तुम्ही ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, ऐकल्या असतील, पण बरचसं काही डिस्कशन होतं. पण ह्या मिनी रत्नमध्ये सुद्धा 2 टाइप आहेत. मिनी रत्न 1 आणि मिनी रत्न 2. तर मिनी रत्न 1 मध्ये मिनीरत्न 1 मध्ये अशा 61 कंपन्या तुम्ही इथे बघाल. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही कंट्रोलिंग असतं ते सगळ्या एअरपोर्ट ऑपरेशन यांचं असतं. अँट्रिक्स कॉर्पोरेशन, जे इस्रोचं जे बाहेरच्या देशामध्ये जे एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जाते त्याला अँट्रिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणतो. बालमर, भारत, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. भारत संचार निगम लिमिटेड. मी इथे जास्त टाकलेलं नाही, फक्त जेवढं एक जस्ट माहितीसाठी अ, हे माहितीसाठी दिले. नॉर्मली याच्यामध्ये मिनिरत्न कंपन्या अशा असतात ज्यांचं प्रॉफिटेबिलिटी असते 30 ते 40 कोटीच्या वर त्यांचं टर्नओव्हर असतो. दीज आर द ऑल कंपनी व्हिच आर रनिंग इन प्रॉफिटेबिलिटी. ओके मित्रांनो. नेक्स्ट इज अ मिनीरत्न 2 कंपनी. आता ह्या त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉफिट कमी असतं, पण ॲट दे आर इन प्रॉफिट मित्रांनो. त्याच्यामुळे मिनीरत्न 2 ह्या कंपन्या आहेत. तुम्ही बऱ्यापैकी ह्या कंपन्यांचं नाव कमी ऐकलेलं असेल, कारण कारण ह्या कुठे-कुठे एरियामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असतात. त्यांचा एक थोडासा दे आर सपोर्टिंग टू ऑल द कंपनी. तुम्ही बघितलं असेल आर्टिफिशियल लिंब, मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत पंप्स अँड कंप्रेस लिमिटेड, ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग, सेंट्रल रेल साइट, वेअरहाऊस कंपनी, इंजिनिअरिंग. तर अशा ह्या मिनीरत्न ह्या 2 कंपन्या. तर ओव्हरऑल तुम्ही बघितलं मित्रांनो, की दीज आर द ऑल PSU कंपन्या, जे की अराउंड 300 कंपन्या आहेत. त्याला वेगवेगळ्या त्यांच्या साईजनुसार, प्रॉफिटेबिलिटीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये त्याला रूपांतरित केलं किंवा त्याला डिव्हिजन केलंय. तर मित्रांनो, दिस इज अ काइंड ऑफ थिंग वी शुड नो अबाउट दी. नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ देअर जॉब अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, याच्यामध्ये जी जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत खूप मोठमोठ्या लेव्हलला आहेत.
तुम्ही हायेस्ट लेव्हलला सुद्धा एंट्री करू शकता. जसं आता माझी सर्व्हिस आता 17 ते 18 वर्ष झाली आहे. असं ओव्हरऑल माझी 20 इयर ऑफ सर्व्हिस आहे व्हेरियस एरिया. So I'm eligible for to apply for the highest level, higher level of post, and after some time I can be apply for the highest level. मिडल मॅनेजमेंटला काही अनुभवानुसार आणि काही त्याच्यानंतर जे एंट्री पोस्ट असतात त्याच्यासाठी आपण कसं एंट्री करू शकतो, काय आहे त्याचं आपण स्टडी करूया. मित्रांनो, जे आपण पीएसयू मध्ये काय एंट्री करतात त्याच्यासाठी आपण बघूया. गेट स्कोर. मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न असेल गेट काय असतं. गेट इज द ग्रॅज्युएट aptitude टेस्ट इन इंजिनिअरिंग. जी मित्र विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असतील त्यांना गेट स्कोर वरती त्यांना एंट्री भेटते कंपन्यामध्ये. गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट सुद्धा गेटला बघतात. पण नो डाऊट दे टेक द देअर इंटरव्ह्यू. मित्रांनो, नंतर आहे सीड. सीड हे डिझाईन रोलसाठी हे मानलं जातं. ज्याच्यामध्ये कंपन्यामध्ये जसं आता मेकॅनिकल आहे तर त्यांचा एक रोल असतो की त्यांचा रोल असतो की ते कशी डिझाईन बनवतात, आपल्या गाडीची डिझाईन कसं बनवतात किंवा ते काय करतात. तर दीज आर द काइंड ऑफ डिफरंट काइंड ऑफ एक्झाम. बाकी मुलांना माहिती नाही, माहितीसाठी इट इज अ कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन. कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन. ओके मित्रांनो, कंपनी स्पेसिफिक असते. काही कंपन्या ना आपली वेगळी एक्झाम घ्यायची असते त्या स्पेसिफिक करतात. कॅट ही मॅनेजमेंट आहे जी एमबीए करतात. कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट, युजीसी नेट, सीएसआर नेट. तर मित्रांनो, सीएसआरच्या ज्या पोस्टिंग असतात त्याला ते स्पेसिफिक एक्झाम घेतात. युजीसीच्या नेट असतात, आपण नेट सेट म्हणतो. मित्रांनो, त्यांचे स्पेसिफिक एक्झाम दिल्यानंतर सायंटिस्ट जे ग्रेड सी ह्या पदावरती त्यांची एंट्री होते मित्रांनो. आणि हायेस्ट लेवल CED, EF एच पर्यंत हायेस्ट लेवल पोस्ट असते सायंटिस्ट मध्ये. सायंटिस्ट एकदा एच लेवलला जातो म्हणजे तो खूप इट इज लाईक ऍडवायझर टू प्राईम मिनिस्टर. असं खूप सुंदर करिअर सायंटिस्ट म्हणून करू शकता तुम्ही. नंतर बँकिंग मध्ये इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस, IBS लॉंग फॉर्म, इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस. ओके, तर ज्यांना बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिस म्हणून जायचं तर ह्या एक्झाम थ्रू जाऊ शकतात. दीज आर द एंट्रीज इन द पब्लिक सेक्टर कंपनीज. नॉर्मली आपण नॉर्मली याच्यामध्ये देत नाही, पण ह्या PSUच्या माध्यमातून याच्यावर आपण स्टडी करतोय. मित्रांनो, आता मी जसं सांगितलं की आपल्याला एंट्री तर हायेस्ट लेवलला जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ज्या असतात मित्रांनो, त्या E3 आणि E7 तर ह्या लेवल असतात. E0, E1, E2, E0, E1, E2 हे एंट्री लेवल असतात. तर हायर लेवलला पोस्टिंग ज्या असतात E3 पासून ते E7 ला असतात मित्रांनो. गेट आणि इंटरव्ह्यू ह्या गोष्टीवर किंवा त्याच्या अनुभवावरती एंट्री करतात. नॉन एक्झिक्युटिव्ह लेवल ज्या पोस्टिंग असतात, सॉरी हे अगोदरचं राहिलं होतं. एंट्री लेवलच्या ज्या पोस्ट असतात त्याला आपण एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग म्हणतो किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणतो. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट त्यांच्या गेट स्कोरवरती एंट्री करतात. मित्रांनो, गेट काय असतं जसं मी तुम्हाला सांगितलं त्याची मार्क काय सिस्टीम असते ती मी थोडं आता काही स्लाइड नंतर मी सांगेन. तर याच्यामध्ये काय काय एक्झाम असतात ते मी सांगेल याच्यावरती. तर गेट स्कोर वरती होतं. जी मुलं MBA करून येतात त्यांना कॅटची टेस्ट द्यावी लागते. आणि जे फायनान्सचे असतात किंवा त्यांचे वेगवेगळ्या पोर्टफोलिओ देतात त्यांना नेट सेट देतात. आणि जे सायंटिस्ट बनवतात ते CSR मधनं सुद्धा येतात. मिड लेवलला E0, E2 लेवलला येते. तर जे स्टार्टिंग असतं ते मॅनेजमेंट ट्रेनिंग, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग असतात. त्याच्यानंतर मिड लेवलला E0 ते E2 येतं मित्रांनो. तर ते सुद्धा गेट स्कोर, इंटरव्ह्यू, अनुभवाचं तुम्ही सबमिट करून तुम्ही त्याच्यावर हे करू शकता मित्रांनो. एंट्री याच्यामध्ये आणखीन हायर लेवलला जी एंट्री होते, गेट स्कोर तर तुमचा ऑलरेडी झालेला असतो कारण तुम्ही हायर लेवलला येताय. महत्वाचा मुद्दा असतो तुमचा अनुभव, तुम्ही कुठं काम केलेलं आहे. तुमच्या मनात आणखीन एक प्रश्न असेल की सगळेच इंजिनियर असतील, सगळे असं नाही, काही अकाउंटचे लोक असतील, काही बाकीचे जे टेक्निकल स्टाफ आहे त्यांच्यासाठी काय. तर मित्रांनो, जी नॉन एक्झिक्युटिव्ह लेवलची एंट्री जी असते, टेक्निशियन्स, वर्कमॅन असतील, क्लरिकल असतील, अकाउंट, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे डिप्लोमा लेवल ITI असेल, सर्टिफिकेट कोर्स असतील, 10वी-12वी वरती असतील, त्यांचे स्किल जॉब असतील, त्यांच्यासाठी दिस इज कॅन बी थ्रू देअर सेपरेट एक्झामिनेशन विथ देअर रिस्पेक्टिव्ह PSU दे कॅन अप्लाय. तर ह्या याच्याद्वारे ते एंट्री करतात. कमिंग टू द
काइंड ऑफ रिक्रुटमेंट जे आहे ग्रॅज्युएट aptitude टेस्ट इन इंजिनिअरिंग, याच्यामध्ये काय-काय त्याच्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन टेस्ट एक्झाम असतात. मुद्दा कसा आहे, गेटचा स्कोर आल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा कंपनीला अप्लाय करता, then you have to take the special examination लाइक अ ग्रुप डिस्कशन. मित्रांनो, आपण जसं यूपीएससी, एमपीएससीला बघितलंय, की तुमची सिंगल एक्झामिनेशन होते. म्हणजे प्रिलिम्स होते, मेन्स होते आणि तुमचा इंटरव्ह्यू होतो इन द बोर्ड ऑफ यूपीएससी और एमपीएससी. पण मित्रांनो, इन द साइड ऑफ प्रायव्हेट कॉर्पोरेट वर्ल्ड, तुम्हाला नुसतं तुमचा वन वे इंटरव्ह्यू नाही महत्वाचा असतो, तर तुम्हाला ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं असतं. तर जसं फॉर एक्झाम्पल मी आता गेट एक्झाम दिली आणि मी अप्लाय करतो किंवा त्याची एक्झाम पास झाली, रिस्पेक्टिव्ह पीएसयू असेल, त्याची एक्झाम पास झालो असेल मी. तर मित्रांनो, त्या एक्झाम पास झाल्यानंतर असं नाही की तुम्हाला डायरेक्ट एंट्री. त्याच्या अगोदर एक स्टेज असते ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनची महत्व काय? एखाद्याच्या मनात प्रश्न येईल, तुमच्या मनात येईल. तर कसं होतं माहितीये का, एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत बोलतोय, ओके. तर मी खूप छान आहे, तुम्हाला बोलायला आय कॅन, पण व्हेदर आय एम capable to deal the group of the people, or I can prove myself in the group of the people when the meeting started, where I can do something, where I have to prove my point, where I have to prove the view of my company, whether I am able to take the deal in the market. तर ह्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी तुमचं इंडिव्हिज्युअल हे नाही, तर तुमची वेदर यू आर एबल टू टॉक इन द group of the people, or whether you can face the pressure, or whether you can face the public demand, public point, and where you can. So these are the kind of thing it is proved in the group discussion, मित्रांनो. ओके. तर जसं आता काही कंपन्या स्वतः गेटवरती असतात, पण काही कंपन्या स्वतःच्या एक्झाम घेतात. जसं भारत BARC आहे, भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर, SCL आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया दिलेले. So these are the some specific companies, they conduct their own exams. मित्रांनो, जसं मी सांगितलं, जसं काही कंपन्या गेट एक्झाम घेतात किंवा काही कंपन्या तर ज्या गेट एक्झाम असतात, सम ऑफ द पीएसयू टेक देअर कॅन्डिडेट देअर ओन एक्झाम. काही कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट मधनं घेतात आणि दॅट्स रिझन वी हॅव टू बी डील विथ देम. तर मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट, जसं गेट एक्झामिनेशन जसं मी तुम्हाला बोललो, त्याच्यावरती जी आहे, दिस एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द 7 इन्स्टिट्यूशन, लाइक आपले जे 7 IITs आहेत भारतामध्ये आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे बेंगलोर, हे कंबाइनली अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ते कंडक्ट द एक्झामिनेशन. आणि याच्यामध्ये जी एक्झाम असते, ते कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द 2 सब्जेक्ट, स्पेशली ते कॅन्डिडेट असतील फ्रॉम देअर ओन एरिया ऑफ द इंजिनिअरिंग. नाऊ, हाऊ द गेट एक्झामिनेशन हाव द स्ट्रक्चर. तर मित्रांनो, हे गेट एक्झामचं स्ट्रक्चर मी इथं पुटअप केलेलं आहे. इथे एक पेपर असतो मित्रांनो गेटचा, 1 पेपर. याची परीक्षा 3 तासाची असते. ही कॉम्प्युटरवरती असते, दॅट इज अ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. याच्यामध्ये 65 प्रश्न असतात मित्रांनो. जनरल ॲप्टिट्यूड मध्ये इंग्लिश कम्प्रिहेन्शन असेल किंवा बाकीचं तुमचं जनरल ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी, याच्यावर 10 क्वेश्चन असतात आणि सब्जेक्ट स्पेसिफिक 55 क्वेश्चन असतात. टोटल क्वेश्चन आर 65, टोटल मार्क्स आर द 100. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. तर दिस इज ऑल अबाउट द बिकॉज यू आर गिव्हिंग द एक्झाम्स. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, जसं आता एक छोटंसं एक ओव्हरव्ह्यू म्हणून मी सिलेबसचा एक स्टडी इथं सांगतोय. सिलेबस जो गेटचा असतो, हा जे PSUचे जे असतात, टेक्निकल सेक्शनचं जे वेटेज असतं 70% असतं, जे कोर इंजिनिअरिंग सब्जेक्ट कव्हर करतात, जसं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिग्नल, सिव्हिल इंजिनिअरिंग. ॲप्टिट्यूड रिझनिंग 15% असतं, व्हर्बल, लॉजिकल, जी आपण UPSC मध्ये CSAT करतो ना मित्रांनो, ते सेम आहे. आणि 15% जी आहे दॅट इज द करंट अफेअर, PSU इंडियन. म्हणजे तुम्ही गेटची एक्झाम देतात तरी सुद्धा 30% तुम्हाला गेटचा सिलेबस आहे मित्रांनो. ओके. तर दॅट इज अ वन थिंग. नॉन गेट एक्झाम आहे, त्यांच्या ज्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज, क्वांटिटेटिव्ह, लॉजिकल रिझनिंग आणि ऑल. तर ओव्हरऑल कोणत्याही याच्यामध्ये 30% दे सी युअर जनरल आणि 70% दे सी द टेक्निकल मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, जी मुलं आपण जे गेट एक्झाम मधनं येतात, तर
तर याच्यामध्ये गेट एक्झामच्या याच्या बेसिसवरती दे कॅन टेक ऍडमिशन इन द एमटेक, पीएचडी, आयसीसी. सेव्हरल रेप्युटेड महारत्ना, नवरत्ना दे टेक रिक्रूट थ्रू द गेट स्कोर जे आहे भेल कंपनी, बीआरसी, सीएसआर. आणि ऑन द बेसिस ऑफ देअर स्कोर दे कॅन अप्लाय फॉर द प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, आयआयटी, एनआयटी. ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप असते ते इस्रो, डीआरडीओ याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. व्हॉट कॅन बी डन थ्रू द गेट एक्झाम, याच्यामध्ये पुन्हा यू कॅन जॉईन ॲज अ सायंटिस्ट इन द सी ग्रेड पोस्ट ऑन अकॉर्डिंगली यू कॅन ग्रो. मित्रांनो, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, काही युनिव्हर्सिटीज वर्ल्ड वाईड जे आहे त्या गेटच्या स्कोरवरती सुद्धा ऍडमिशन, कारण गेटची जी क्वालिटी आहे आणि त्याची क्रेडिबिलिटी आहे ती व्हेरी हाय. म्हणजे ह्या बेसवरती तुम्ही फॉरेनला सुद्धा जसं मी लास्टला टाकले, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफर एमएस पीएचडी प्रोग्राम जे आहे त्या गेटच्या स्कोरवरती सुद्धा घेतात मित्रांनो. तर महत्वाचा एक शेवटचे मी ह्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर आपण आपले प्रश्न घेऊया. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे मी सांगितलंय, तर हे आपल्याला कुठं कुठं बघायला भेटतं, कुठल्या कुठल्या वेबसाईटवर जायला पाहिजे, काय तयारी करायला पाहिजे, कसं त्याला चेस करायला पाहिजे, ह्या बाबतीत मी आता छोट्याशा 2-3 स्लाईड आहेत, याच्यानंतर आपण क्वेश्चन घेऊया. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला वाटतं की आपण एक तयारी करू, पण बऱ्याचशा छोट्या छोट्या नॉलेजच्या बेसिसवरती यू कॅन ओपन अप द न्यू ऑपॉर्च्युनिटीज. आणि सगळ्या याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगत असतो, द फॉर्म्युला ऑफ सक्सेस, दॅट मे बी आर्मी, दॅट मे बी द पीएसयू, दॅट मे बी द सिव्हिल सर्व्हिस, और दॅट मे बी द लेक्चररशिप. सगळ्यांसाठी फॉर्म्युला हा एकच आहे. हॅव द स्ट्रॉंग फाउंडेशन, स्ट्रॉंग डिझायर. डिझायर म्हणजे काय? जिद्द. आणि त्यासाठी प्रयत्न करणं, मेटिक्युलस प्रयत्न करणं, 24 तास त्याचा विचार करणं. मित्रांनो, एक छोटस एक मला सांगावंसं वाटतं, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य जे मी मागेही बोललो असेल, की तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मनामध्ये ठरवता, डिसाईड करता, मला जे काही करायचं आहे, ते एवढ्या रक्तामध्ये तुमच्या भरलं पाहिजे, तुमच्या नसामध्ये भिनलं पाहिजे, की त्याने तुम्हाला 24 तास विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसतं असं नाही, की तुम्ही विचार केला, तर मी म्हणेल तुमच्या त्या मेंदूमध्ये गेलं पाहिजे, तुमच्या नसात गेलं पाहिजे आणि ब्लडमध्ये गेलं पाहिजे. ब्लड म्हणजे काय? तुमच्या नसा-नसात ते माइंडपासनं, तुमच्या केसापासनं ते तुमच्या नखापर्यंत पायाच्या. इतक्या क्षण नसा-नसामध्ये तुमच्या तो विचार असला पाहिजे. आणि सेम थिंग जे स्वामी विवेकानंद बोलले, त्याला सेम थिंग आपल्या अबुल कलाम आझाद जे आपले प्रेसिडेंट होते, त्यांनी एक खूप छोटं पुढं सांगितलंय. म्हणजे छोटं नाही, मोठं सांगितलंय, की एवढं तुम्ही हे करा, जेव्हा तुमच्या पूर्ण तुमची एक विचार, एक स्वप्न तुमच्या पूर्ण बॉडीत, तुमच्या नसा-नसात फिरतं, तर ती गोष्ट तुम्हाला झोप लागू देऊ नये. रात्री तुम्हाला झोप लागू देऊ नये. एवढं तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. ओके मित्रांनो? एवढा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. पण ते तुमचे ध्येय असं मोठं असलं पाहिजे. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ दी पब्लिक सेक्टर कंपनी जॉब. मित्रांनो, तुम्हाला ज्या कंपनीत करायचे, ज्या अपॉर्च्युनिटी, तुम्ही असं नाही विचार करा, की मी इंजिनिअर नाही तर मी कसा. मित्रांनो, नुसते इंजिनिअरिंगचे जॉब येतात. तिथे तुमचे क्लरिकल येतात, कॉम्प्युटरचे जॉब येतात, तुमच्या अकाउंटिंगचे येतात, तुमचे कम्युनिकेशन स्किलचे येतात, पीआरओचे येतात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तिथं जॉइन करू शकता. तर ओएनजीसी वेबसाईटवर जाऊ शकता, गेल, एचपीसीएल, एनटीपीसी, अशा कुठल्याही कंपनी तुम्हाला, तर तुम्ही हे करा. नंतर मित्रांनो, जे सेंट्रलाइज पब्लिक सेक्टर सोशल मीडिया आहे, मित्रांनो लक्षात घ्या, आज कोणी काही म्हणो, तुम्हाला सोशल मीडिया हा एक तुमची पॉवर आहे. मुलं म्हणतात, अरे हे करतो, ते करतोय, असं वाईट आहे, ते वाईट आहे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट वाईट नाही, फक्त त्याचा वापर कसा, कुठे आणि कुठेपर्यंत करायचा आहे, हे कळलं पाहिजे. दिवसातून 10-15 मिनिटं तुम्हाला सोशल मीडियाचा वापर तुमच्या फायद्यासाठी कसा करताय ते बघा. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुम्हाला पीएसयूचे जॉब असतील, इंटरनॅशनल जॉब असतील किंवा गव्हर्नमेंटची वेबसाईट असतील, ते तुम्हाला कुठे तेवढी साईट बघणं, गव्हर्नमेंटची वेबसाईट बघणं, तुम्हाला आपल्या कामाचं आहे का बघणं, नाही तर बंद करा. एम्प्लॉयमेंट न्यूज बघणं, सरकारी नोकरी बघणं, ह्या वेबसाईटला तुम्ही फॉलो करा. नंतर ज्या रिक्रुटमेंट होतात, जसं फॉर एक्झाम्पल कंपन्या ज्या आहेत त्या कंपनीला फॉलो करा. डेडिकेटेड जॉब वेबसाईट आहे, फ्रेशर लाईव्ह, पीएसयू जॉब इन्फॉर्मेशन, सरकारी, इंडिया रिझल्ट, ह्या वेबसाईटला तुम्ही फॉलो करा. सगळ्यात एक छान वेबसाईट मला आणखीन एक आवडली, मी आजच बघत होतो, तर नॅशनल करिअर सर्व्हिस नावाची मिनिस्ट्री ऑफ लेबर
कडनं खूप छान वेबसाईट आहे जिथं तुम्ही नोकरी टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ह्या नॅशनल करियर सर्व्हिस वेबसाईटवर बघा, यूपीएससी ऑफिशियल. मित्रांनो, तो एखादे मित्र, एखादे आपले विद्यार्थी असतील किंवा कॅन्डिडेट ज्यांनी परीक्षा दिली आहे पण पास झाले नाही. तर मित्रांनो, असं विचार करू नका मित्रांनी, की आपल्याला आपलं झालंय, आपलं नाहीये. तर मित्रांनो, आता तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी येतायत. मी मागे सुद्धा एक बोललोय, खूप छान आहे. जे मित्रांनी एक्झाम झाले नाही किंवा ज्यांनी प्री किंवा मेन्स पास झालेत. तर त्या मित्रांना आता पब्लिक सेक्टर कंपन्या वेगळ्या एक्झाम घेत नाहीत. तर त्याच मुलांना ते अपॉर्च्युनिटी देतायत, की तुम्ही कारण ते ऑलरेडी प्रिलिम, मेन्स दिलेली मुलं आहेत, इंटरव्ह्यू दिलेली मुलं आहेत. तर त्या मुलांना ते कॉल करतात डायरेक्टली क्लास 1ची सर्व्हिस दिली जाते. कारण त्यांना दे डोंट नीड टू प्रूव्ह कारण त्यांनी ऑलरेडी स्वतःला प्रूव्ह केले प्री, मेन्स, इंटरव्ह्यू देऊन. तर तुमच्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात. फक्त बघत राहा. तुम्हाला ते मेलवरती येतात. मेलवरती ऑब्झर्व्ह करा. तुम्ही तुमची मेल अपडेट करत चला. फोन अपडेट करा. चेंज करू नका. तर तुम्ही अप्लाय करताय, तर तुमच्या मेलला रोज बघणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. ओके. तर युपीएससी ऑफिशियल वेबसाईटवर बघा. प्रवास नावाची वेबसाईट आहे मला जसं आठवतं. नंतर पीएसयू वेबसाईटचे जी ग्रुप्स आहेत त्याला तुम्ही जॉइन करा. आणि मित्रांनो, पीएसयू का असं नाही की सेंट्रल गव्हर्नमेंटचे पीएसयू असतात. स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा पीएसयू असतात. महामंडळ असतात त्याला सुद्धा तुम्ही बघा. जसं आता के-एस-ई-डी-सी आहे, तांगडी, महाजनको आहे. महाजनको आपली महाराष्ट्राची, महाराष्ट्र जनरेशन कॉर्पोरेशन. तर त्या सुद्धा तुम्ही वेबसाईट हे करत चला. तर मित्रांनो, ही आपली अ, 1-2 स्लाईड आहेत, ज्या टिप्स आहेत आपल्या मित्रांना, की कुठं चुकतं मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये कुठे आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी सगळ्यांना एक गोष्ट खूप बजावून सांगत असतो. आज तुम्ही तयारी करायला लागलेला आहेत, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू देताय. तर तुम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी तुम्ही थांबवू नका. तुम्ही आज तयारी करताय प्रिलिम, तर आजपासनं तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा करा. मित्रांनो, तुम्ही तहान लागल्यावरती विहीर खोदू शकत नाही. बरोबर? तर तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तुम्ही आता 24 तासापैकी 16 तास मेहनत करत असाल, तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला काही 2 तास द्यायची गरज नाही. पर्पजफुली तुम्हाला स्वतःला 15-20 मिनिट, अर्धा, 1 घंटा, एव्हरेज तुम्ही 30 मिनिटं जरी दिली, तुमचं शरीराची बॉडी लँग्वेज, बोलण्याची कला, इंग्लिशवरती प्रभुत्व, हिंदीवरती प्रभुत्व. मित्रांनो, तुम्ही जर मराठीमध्ये, हिंदीमध्ये इंटरव्ह्यू देतात मान्य आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलणं आलंच पाहिजे. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता आलंच पाहिजे. इंटरव्ह्यू बोर्डामध्ये तुम्ही गेला, मान्य आहे. तुम्ही हिंदीमध्ये इंटरव्ह्यू देताय, मराठीमध्ये इंटरव्ह्यू देतात, मान्य आहे. पण साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्यासारखा व्यक्ती असो, कोणी असो, दे एक्सपेक्ट यू शुड बी एबल टू गिव्ह सम आन्सर इन इंग्लिश. At least you should be able to communicate in a good manner rather than the expert manner. तर मित्रांनो, तुम्ही तयारी ही विसरू नका. तुम्हाला तुमचं बॉडी लँग्वेज, तुम्हाला तुमचं स्वतः कॉन्फिडन्स, तुम्हाला तुमची कम्युनिकेशन स्किल, तुम्ही हिंदीमध्ये करा, मराठीत करा, पण तुमची कम्युनिकेशन स्किल वाढली पाहिजे. तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे. यू शुड बी एबल टू गिव्ह द गुड रिझनिंग टू द आन्सर क्वेश्चन्स. मित्रांनो, जसं आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारला किंवा तुम्ही मला विचारला, आय शुड हॅव द गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रसंगावधान. एकदम न विचारता, न अपेक्षा करता, जेव्हा कोणी आपल्याला काही विचारतं आणि त्यांना आपल्याकडनं अपेक्षा असते उत्तराची, आणि यू शुड गिव्ह इन द राइट वे. ते खूप गरजेचं आहे आणि तो काही तुम्हाला एका दिवसात पुस्तकाच्या नॉलेजने येत नाही. तर तुमच्या रोज डे टू डे ऍक्टिव्हिटीने, डे टू डे तुम्ही प्रसंगावधानाने बोलता, मित्रांना बोलता, सिनियरला बोलता, त्याच्यात नाही येतं. तर बी स्टार्ट युअर प्रिपरेशन फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ युअर प्रिपरेशन. फर्स्ट कमिंग टू स्टार्ट, टार्गेट तुमचे क्लिअर पाहिजेत, व्हिजन तुमच्या क्लिअर पाहिजे. कागदावरती त्याला उतरवा, लिहून घ्या. तुमची जी काही गोल आहेत, ते तुम्हाला रोज तुमच्या समोर दिसले पाहिजे तसं लिहून ठेवा. नंतर तुमची स्ट्रॅटेजी बनवा. मला कसं कोणती पुस्तक वाचायची, किती वाचायची, काय वाचायचं नाही. मित्रांनो, मी जे बोलतोय तुम्हाला चांगलं वाटलं तर लिहून ठेवा. नुसतं ऐकू नका, त्याला लिहा, त्याचं मनन करा आणि डिस्कस करा. माझा एक-एक शब्द मी जे बोलतोय अनुभवानं बोलतोय. काही गोष्टी तुम्हाला कळतात पण वळत नाही. पण त्या वळवण्यासाठी तुम्हाला खूप स्वतःला
बदलावं लागतं. जर तुम्ही आता स्ट्रॅटेजी बनवताय, तुम्ही काय पुस्तक वाचायचे, काय वाचायचे नाही, किती वाचायचं, कधी वाचायचं, नोट्स कशा बनवायच्या, त्याची रिव्हिजन कशी करायची, लिखाण कसं करायचं, कोणाला दाखवायचं, त्याला स्ट्रॅटेजी म्हणतो. कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी युपीएससीच्या क्लासमध्ये खूप डिटेल सांगितलं. एमपीएससीच्या क्लासमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी बोलणार आहे याच्यावरती. कारण कारण जी मुलं पहिले असतील ते नसणार असं आहे, किंवा प्रत्येक वेळेस विसरायला होतं, रोज बोलावं लागतं. जसं तुम्हाला उजळणी केलं तेव्हाच लक्षात राहतं. तर द सेम वे स्ट्रॅटेजी आय एम गोइंग टू डिक्टेट इन द कमिंग एमपीएससी सिरीज. ओके मित्रांनो, प्रिपेअर युअर गेट एक्झाम, कॅट म्हणजे एमबीए ची, आयबीपीएस ही जी आहे बँकिंगच्या प्रोबेशनरी ऑफिसर. मित्रांनो, याची तयारी कुठली परीक्षा असो, बँकिंग असो, कॅट असो, तुमची एमपीएससी असो, युपीएससी असो, कुठली एक्झाम असो, तयारी सगळ्यांची सारखीच असते. त्याची पद्धत सारखीच असते, फक्त सिलेबस वेगळा आहे. मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह करा. क्वेश्चन जिथे चुकले त्याला पुन्हा उजळणी द्या, पूर्ण तयारी करा. मी एमपीएससी मध्ये सांगितलं जसं होतं, युपीएससी मध्ये सॉरी, जिथे तुमचे प्रश्न चुकले त्या प्रश्नाचा जो टॉपिक आहे पूर्ण उजळणी करा, नोट्स काढा आणि त्याचं रोज डिस्कशन करा. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, ग्रुप डिस्कशन तुम्हाला खूप महत्वाचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिस करा मित्रांनो. असं याचा अर्थ असा नाही, आता बऱ्याच वेळा तुम्हाला वाटत की ग्रुप डिस्कशन. मित्रांनो, तुम्हाला काही वेळेस कुठं गपचीप बसायचं, शांत राहणं, हे सुद्धा एक उत्तर असतं. फालतू प्रश्नांना फालतू उत्तर देणं म्हणजे शहाणपणा नाही. आता कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचं, कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, कधी शांत राहायचं, ही स्किल आहे. ते येणाऱ्या आपल्या याच्यामध्ये आपण याच्यावर डिस्कस करूया. पण काही जेव्हा आपले प्रश्न येतील ग्रुप डिस्कशन, तर त्याच्यावर आपण बोलू. काही प्रश्न आले तर मी याच्यावर 10 मिनिटं 20 मिनिटं मी नक्कीच पुढच्या वेळेस देईन. आता मी जसं सांगितलं, ऑलवेज डिस्कस अ प्रॉब्लेम अँड इश्यूज विथ द सिनियर अँड वेल विशर टू रिझॉल्व इट. मुलांनो, मित्रांनो, जर तुम्हाला काही येत नसेल, याचा अर्थ आपण गपची बसायचं नाही. मला येत नाही, मी शांत बसायला नाही पाहिजे. मला येत नाही तर डिस्कस करा, भाऊ मला जमत नाही असा विचार करू नका. की तुम्ही लोक हसतील, आज हसतील, पण उद्या तुम्ही जगाला हसाल मित्रांनो. तुम्ही जर मला येत नाही, तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डावर जर बोलला मला येत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला बाहेरच फेकतील. पण तुम्हाला आज येत नाही तर तुमच्या मित्रांना बोला, आई वडिलांना बोला, किंवा तुमच्या सिनियरला बोला. कोणी लाजत असेल तर भेटा. मित्रांनो, लाजायचं नाही, बेशरम बना. बेशरम बनला तरच तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करता येईल. कोण हसेल, कोण तुम्हाला मूर्ख म्हणेल, काही विचार करू नका. ओके. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी कॉलेजला असताना सुद्धा मला मुलं हसायची, की अरे इंग्लिश बोलतोय तू. पण मुलं हसायची, पण ते सुद्धा हे म्हणायचे, अरे यू आर डुईंग गुड एफर्ट्स, यू विल अचीव्ह द गुड रिझल्ट इन द फ्युचर. एक मोठी स्टोरी आहे, मी भविष्य सांगेल तुम्हाला. तर दीज आर द काइंड ऑफ गुड थिंग्स. मित्रांनो, पीएसयूच्या वेबसाईटला फॉलो करा, डॉक्युमेंट तुमची रेडी करून ठेवा मित्रांनो. तर आय होप तुम्हाला सर्वांना आवडलं असेल. तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ज्याला काही डाऊट असतील तर मला मेलवरती येतात, छान वाटतं मला. तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकता, किंवा तुम्ही माझ्या डॉक्टर तुषार शिंदे वेबसाईट आहे, तिथे सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहे माझं तिथे. इट इज अवेलेबल इन द फॉर्मॅट ऑफ पीडीएफ, तर यू कॅन सी इट. ओके मित्रांनो, आय एम गोइंग ऑन द क्वेश्चन. काही क्वेश्चन असेल तर घेऊया आपण इथे. Sir, I have information about exam, that how should I prepare, but how can I implement it, the consistency and discipline. अतुल, एक लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. कन्सिस्टन्सी ही तुमच्या स्वतःच्या मोटिवेशनवर असते, की मला हे करायचं आहे, मला मेहनत करायची, आय हॅव टू डेव्हलप माय सेल्फ. तर हे जे मोटिवेशन तुम्हाला कन्सिस्टन्सी हे करतं, आणि तुम्हाला भविष्यात मला करून दाखवायचंय, तर स्वतःला तुम्हाला डिसिप्लिन मध्ये स्वतःला चावणार. द मोमेंट यू आर आउट ऑफ डिसिप्लिन, जर तुम्हाला आता पुस्तक वाचायचं आहे आणि तुम्हाला एक पुस्तकामध्ये 4दा वाचून तुम्हाला ते पाठ होतं, तर तुम्ही एका पुस्तकामध्ये 5 पुस्तकं, तुम्हाला काहीच लक्षात राहणार. यू आर नॉट गोइंग टू बी एबल टू अचीव्ह हायर सक्सेस इन द एक्झाम. तर दॅट इज अ व्हेरी काइंड ऑफ, त्याच्यावर सोल्युशन काय आहे? यू शुड टॉक विथ द युअर सिनियर्स. यू कॅन टॉक विथ द हायर फ्रेंड्स जे मोठ्या पदावर गेले आहेत. आणि डोंट वरी अबाउट एनिथिंग. जस्ट मी जसं तुम्हाला म्हटलं, तुम्हाला आहे ना, तुम्ही लाजलात तर गेला. हा, मुली असतील कोणी लाजत असा, अरे मला काय वाटेल, तो काय म्हणेल, मग काहीच नाही, मग तुम्ही गेला. तुम्हाला
न लाजता विचारायचं. कोणी तुम्हाला बेशरम म्हटलं ठीक आहे ना. उद्या मी ऑफिसला तुम्हाला बेशरम म्हटलं तर काही फरक पडत नाही. आजही म्हटलं काही फरक, पण महत्वाचं काय, यू हॅव टू शो रिझल्ट. आणि जर तुमचे प्रश्न रिझॉल्व्ह झाले, तर जर तुम्ही छोट्या मार्गाने इकडे जाता, फॉर एक्झाम्पल तुम्ही सरळ जाण्याच्या ऐवजी तुम्ही थोडं भरकटलं, यू आर आउट ऑफ. पण तुम्ही कोणाला विचारून जर तुम्ही गायडन्स घेतला आणि सरळ मार्गाने चालला, तर युअर लाईफ इज गोइंग टू सक्सेसफुल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, एमपीसी असो, युपीएससी असो, कुठली एक्झाम असो, सक्सेसफुल आणि नॉन सक्सेसफुल हे मोठा फरक नाही मित्रांनो. जेवढे इंटरव्ह्यूला गेलेले असतात ना, सगळे इक्वली क्वालिफाईड असतात. ऑल आर व्हेरी व्हेरी लकी, सॉरी, व्हेरी हार्डवर्किंग, व्हेरी इंटेलिजंट. आता 3,000 मुलांपैकी 1,000 मुलं निवडले, बाकीचे 2,000 मुलं मूर्ख आहेत का? नाही. कधी कधी माझ्यासारखे साधी मुले पास होतात. ओके. असं काही नसतं. म्हणजे एव्हरीबडी. तर मुद्दा कसा आहे, की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याकडनं चूक होऊ नये. असं काही नाही, मी झालोय म्हणजे मी खूप हुशार आहे किंवा मी नाही झालो म्हणून मी मूर्ख आहे, असं काही नाही. ऑल आर इक्वली. पण मुद्दा काय आहे, की तुमच्याकडनं सगळ्यात महत्वाचं आहे, स्मॉल सिली मिस्टेक होऊ नये. ओके. नंतर एखादा क्वेश्चन आणखीन आहे. ओके मित्रांनो, भूलप आहे, सर इन लेस टाइम पिरियड कॅन वी क्रॅक द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम? तुम्ही देव असाल तर क्रॅक करू शकाल. ओके. एक टाइम लागतच श्रुती, की तुम्हाला एक रिक्वायर्ड टाइम द्यावाच लागतो. 1 वर्ष, 2 वर्ष मिनिमम. आणि तुम्ही जर एखादे टॅलेंटेड असाल, बॅकग्राऊंड छान आहे, शाळेचे टॉपर असाल, तुमची मेमरी छान आणि रायटिंग स्किल चांगली, तर मे बी यू कॅन पास इन 1 or 2 इयर. पण तुम्ही म्हटलं हे, पण इट कॅन एनिथिंग हॅपन, म्हणजे असं नाही म्हणू शकत, पण डेफिनेटली पॉसिबिलिटी कमी आहे. श्रुती. प्रज्वल, आर देअर एनी एक्झाम दॅट वी कॅन गिव्ह ड्युरिंग युजीसी एज्युकेशन? मित्रांनो, प्रज्वल लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या एक्झाम ह्या तुम्ही तयारी करत असताना देऊ शकता. फक्त महत्वाची एक गोष्ट आहे, की तुम्ही स्वतःचा अभ्यास आणि एक्झाम याला बॅलन्स करता आला पाहिजे. ओके मित्रांनो, थँक सो मच फॉर युअर काइंड हे. थँक यू ऑल ऑफ यू. मनःपूर्वक धन्यवाद सर. अतिशय सुंदररित्या सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये सातत्य कसं ठेवलं पाहिजे आणि यातले बारकावे काय आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल पुनश्च एकदा डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचे मी आम्हा सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आजच्या या सत्रास उपस्थित महाराष्ट्रभरातील करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्मान्य श्री यशवंतजी शितोळे सर आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. जसं आज सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तसं पुढच्या सत्रात देखील अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येनं पुढच्या सत्रात देखील आपण उपस्थित राहूयात. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि हे सत्र याच ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. मनःपूर्वक धन्यवाद.